व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। राम मंदिराची उभारणी अतिशय भक्तिभावामध्ये देशामध्ये पार पडली। संपूर्ण हिंदुस्थान राममय झाला आणि रामाच्या आशीर्वादानं रामराज्य निर्माण व्हावं या दृष्टिकोनातनं सन्माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये सर्व तरुण वडीलधारी मंडळी माता भगिनी यांनी एकत्रपणे हा जनसेवेचा यज्ञ हातामध्ये घेतला आणि आज रामलल्लाच्या निमित्तानं एक वेगळं स्वप्न जे अनेक वर्ष संपूर्ण देश मनाशी गाठ बांधून होता। 500 वर्ष लागली, पण रामलल्लांची त्यांच्याच जन्मभूमीमध्ये अतिशय दिमाखानं त्या ठिकाणी त्यांचं मंदिर उभं राहतं आहे। आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत, आमची पिढी भाग्यवान आहे की आमच्या डोळ्यासमोर किंवा आमच्या ह्याची देही याची डोळा हा सगळा सोहळा पाहता आला। या निमित्तानं संपूर्ण देशभरामध्ये आणि जगभरामध्ये रामाला अभिवादन करणारे संपूर्ण हात एकत्र आलेत। हात जोडून रामाची आराधना त्या ठिकाणी करण्यात आली आणि एक सण आणि उत्सव जसा असावा तशा पद्धतीनं प्रत्येक घरामधलं वातावरण निर्माण झालं। मी आमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये इचलकरंजी असेल किंवा संपूर्ण हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये असेल तितक्याच भक्तिभावानं आणि विचारानं ही सगळ्या मंडळींनी हा उत्सव साजरा केला। मी मनापासून या सर्व लोकांना आभारी मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो।